टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। रोटरी क्लब ऑफ बॉम्बे मिडटाउन, नासीओ इंडिया, सर्वोदय दिव्यांग विकास प्रतिष्ठान तसेच अपंग विकास सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ परिक्षेत्रातील शेकडो दिव्यांग बांधव तथा भगिनींसाठी भव्य दिव्य अशा विनामूल्य वैद्यकीय तपासणी शिबिर तथा दिव्यांग कृत्रिम अवयव मोजमाप शिबिराचे आयोजन अंबरनाथ नगरपालिका इमारत येथे दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते। रोटरी क्लब ऑफ बॉम्बे मिडटाउन, नासीओ इंडिया तसेच सर्वोदय दिव्यांग विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पारसनाथ कौल तथा अपंग विकास सेवाभावी संस्था अध्यक्ष किशोर धुमाळ यांच्या प्रमुख आधिपत्याखाली आयोजित सदर दिव्यांगांसाठी विनामूल्य वैद्यकीय तपासणी शिबिर तथा दिव्यांग कृत्रिम अवयव मोजमाप शिबिराला अंबरनाथ परिक्षेत्रातील शेकडो दिव्यांग बंधू तथा भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आपल्या वैद्यकीय चाचण्या तसेच आगामी कालावधी अंतर्गत सदर शिबिराच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या कृत्रिम दिव्यांग अवयव मोजमाप शिबिराचा लाभ घेतला। सदर शिबिरासाठी अंबरनाथ नगर परिषदेतर्फे दिव्यांग बांधव तथा भगिनींना अंबरनाथ नगरपालिकेच्या अंतर्गत विनामूल्य स्वरूपात जागा उपलब्ध करून देण्यात आली होती। गत अनेक वर्षांपासून सर्वोदय दिव्यांग विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पारसनाथ कौल तसेच अपंग विकास सेवाभावी संस्था अध्यक्ष किशोर धुमाळ यांच्या माध्यमातून दिव्यांग बंधू तथा भगिनींसाठी आरोग्य शिबिरे, शासकीय दाखले वाटप शिबिरे, प्रबोधन शिबिरे, मनोरंजनात्मक कार्यक्रम तसेच दिव्यांगांसाठी विनामूल्य दिव्यांग सायकल तथा स्कूटर तसेच दिव्यांग कृत्रिम अवयव वाटप शिबिर आदींचे सातत्यपूर्ण स्वरूपात आयोजन करण्यात येत असून दिव्यांगांसाठी शासकीय स्तरावर शासकीय अनुदान असो वा इतर अडीअडचणी तथा समस्या सर्वच आघाडींवर सदर संस्थांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण स्वरूपात प्रयत्न केले जात असून त्याच अनुषंगाने दिव्यांगांसाठी भव्य दिव्य अशा विनामूल्य वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन केले गेल्याचे सर्वोदय दिव्यांग विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पारसनाथ कौल तथा अपंग विकास सेवाभावी संस्था अध्यक्ष किशोर धुमाळ यांनी स्पष्ट केले। तसेच सदर शिबिरांतर्गत तब्बल 163 दिव्यांग बांधवांनी सदर शिबिराचा लाभ घेतल्याचे पारसनाथ कौल यांनी स्पष्ट करीत सदर शिबिरांतर्गत दिव्यांग बांधव तथा भगिनींसाठी मोजमाप घेण्यात आलेल्या कृत्रिम दिव्यांग अवयव लवकरात लवकर दिव्यांग बांधवांना उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्नशील असणार असल्याचे सर्वोदय दिव्यांग विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पारसनाथ कौल यांनी स्पष्ट केले। तसेच जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी सदर शिबिराचा लाभ घेण्याबाबतचे आवाहन देखील यावेळेस पारसनाथ कौल यांनी उपस्थितांना केले। सदर शिबिराच्या यशस्वी आयोजनाकरता रोटरी क्लब ऑफ बॉम्बे मिडटाउन, नासीओ इंडियाचे पदाधिकारी तथा डॉक्टर्स तसेच सर्वोदय दिव्यांग विकास प्रतिष्ठान अध्यक्ष पारसनाथ कौल तथा अपंग विकास सेवाभावी संस्था अध्यक्ष किशोर धुमाळ यांच्या प्रमुख आधिपत्याखाली किरण कौल, कल्पना धुमाळ, संजू प्रजापती, झेबा शेख, प्रवीण महाजन, डेव्हिड सोंगाटे, हनुमंत चलवादी, इरप्पा शावणे अशा इतर अनेक पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले। तसेच उपस्थित अनेक दिव्यांग बांधवांकडून सदर विनामूल्य वैद्यकीय तपासणी शिबिरांतर्गत सर्वोदय दिव्यांग विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पारसनाथ कौल तसेच अपंग विकास सेवाभावी संस्था अध्यक्ष किशोर धुमाळ तसेच रोटरी क्लब ऑफ बॉम्बे मिडटाउन, नासीओ इंडियातील सर्व पदाधिकारी तथा उपस्थित डॉक्टरांचे विशेष आभार मानले। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। नमस्कार, मी सर्वोदय दिव्यांग विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पारसनाथ कौल आणि या ठिकाणी अपंग सेवाभावी संस्था आणि सर्वोदय दिव्यांग विकास प्रतिष्ठानचे दोघांचे सभासद मिळून या ठिकाणी एक शिबिर आयोजित केला होता नॅशनल संघटनेमध्ये आणि रोटरी क्लब यांच्या वतीने आज मोठा कार्यक्रम झालेला आहे। त्या ठिकाणी सर्वांनी व्हीलचेअर, कुबडी, पायाच्या पोलिओ आला आहे सर्वांचे माप घेऊन त्यांना पुढच्या महिन्यात हे कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही वाटप करण्यात येणार आहे। आज अंबरनाथ नगरपालिकाचे जे पण दिव्यांग आहे त्यांनी जास्त जास्त लाभ घ्यावा अशी आज आम्ही विनंती करतोय। धन्यवाद। किशोर सकाराम धुमाळ, अपंग विकास सेवा संस्था, स्थानिक सहकार्य म्हणून आम्ही नासीओ, रोटरी क्लब मुंबई आणि फौजी प्रायव्हेट लिमिटेड यांना स्थानिक सहकार्य म्हणून आम्ही केलेलं आहे। यामध्ये अंबरनाथ नगरपालिकेचं मोठं योगदान आहे, त्यांनी आम्हाला जागा दिलेली आहे आणि सर्वोदय अपंग संस्था या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून अंबरनाथ शहरामधील सर्व राहणारे दिव्यांग लोक आहेत त्यांना जे गरजू आहेत त्यांना लागणारं साहित्य, सायकल, व्हीलचेअर
यांची उपलब्ध डॉक्टरची तपासणी करून 1 महिन्याच्या आत दिली जाणार आहे. ते जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी याचा लाभ घ्यावा. या ठिकाणी अंबरनाथ नगरीमध्ये दिव्यांगांना एक आज मोठं पर्व म्हणून या ठिकाणी साजरी होत आहे. नेसिओसारखी एक दिव्यांगांची संघटना, परत पियुष अशा रोटरी क्लब ऑफ मुंबई आणि अंबरनाथ नगरीचे आमचे धुमाळसाहेब संचालित अपंग सेवा संस्थान या संघटनेच्या माध्यमाने अंबरनाथ नगर परिषदेमध्ये दिव्यांगांना कॅलिपर शिबिर आणि इतर साहित्यांचं या ठिकाणी मोजमाप शिबिर आज आयोजित केलेलं आहे. त्या ठिकाणी त्याचे संघटनेचे चेअरमन तसेच संघटनेचे अनेक पदाधिकारी आमचे शेट्टीसाहेब नेसिओचे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच अनेक दिव्यांग या ठिकाणी सकाळपासून 8 वाजेपासून दिव्यांगांनी हजेरी लावली. ठाणे जिल्ह्यातल्या अनेक 2000 अपंगांपर्यंत याचा आम्ही मेसेज दिला आणि त्याला भरगच्च असा प्रतिसादही मिळाला. फुक्स लुब्रिकंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमधून किरण लावले आपण दिवस व्यक्त केलं. नाशिओ, फुक्स लुब्रिकंट, रोटरी क्लब यांच्या माध्यमातून 10-15 वर्ष आम्ही जे काही सेवा करतो आहे आणि त्यातून आमचं जे म्हणजे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती एका प्रकारे जिथे कामाला येते जेणेकरून दिव्यांगांना त्यांना जी आवश्यक असणारी जी युटेन्सिल जे भेटतील त्याच्यामध्ये आम्हाला भरपूर समाधान आहे. आणि असे कार्यक्रम फ्युचरमध्ये भरपूर होतील. म्हणजे फ्युचरमध्ये असे कार्यक्रम जे आहेत ते लार्ज स्केलमध्ये राबवण्याचा आमचा उपक्रम आहे. थँक्यू. बोल. जे तुम्ही आम्हाला सहकार्य केले त्याच्याबद्दल आम्ही पूर्ण धन्यवाद करतो. आपला आभारी आहे. सर्वोदय दिव्यांग प्रतिष्ठान यांचे आम्ही आभार मानतो. ये जो प्रोग्राम रखा है उसके लिए कौंसल का दिल से शुक्रिया अदा करते हैं. साहब ने हमारा साथ में हमेशा मदद करता है. हम उनके साथ में किधर एक काम लेके जाता है. कौन साहब से धन्यवाद. बोला. सर्वोदय दिव्यांग प्रतिष्ठान या संस्थेमार्फत आमचे रवी कॉल साहेब आहेत. ते खूप चांगल्या पद्धतीने आपल्या अपंगांना दिव्यांगांना हा प्रोग्राम आहे ना हा चांगल्या पद्धतीने त्यांनी अरेंजमेंट केलेला आहे आणि खूप छान पद्धतीने दिव्यांगांची सोय केलेली आहे जाण्या येण्यासाठी. प्लस त्यांनी इथे जे कार्यक्रम केलेला आहे ते कॅलिफर, व्हीलचेअर आणि कोबड्या डोनेशनचा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे. मी त्याबद्दल रवी कॉल सरांचा खूप खूप धन्यवाद करतो आणि खूप खूप धन्यवाद आमच्या सर्व अपंगांच्या तर्फे पण. धन्यवाद सर.